पुस्तक घेऊन बसा स्वतः बरोबर. आय होप तुम्ही घेतलं असेल. आणि आज आपण मग टेक्स्टबुक मधला जो तुमचा स्वाध्याय आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. सगळे प्रश्न मी नाही सोडवणार, कारण काय काय प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. तर ते तुम्ही होमवर्कसाठी सोडवायचे. आणि मला सांगा तुम्ही सगळे ठीक आहात? हं? तुम्हाला मध्ये काहीतरी सुट्ट्या होत्या स्कूलला, त्याच्यामुळे तुम्ही आले नाही बरेच जण. तर रेकॉर्डिंग नक्की बघा. हं? चला. तर स्वाध्याय मधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये जोड्या लावायच्या. तो आपण केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला A-B-C पार्ट पण जो आहे तो पण आपण केलेला आहे. त्याच्यानंतर ना जो पुढचा पार्ट एक आहे, डी पार्ट जो आहे, त्याच्यामध्ये वस्तू वरती फेकली आहे. वस्तूला वर जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच खाली यायला पण वेळ लागतो. हे आपल्याला मला कोणते स्कूल दिसत नाहीयेत. काय काय अच्छा दिसतात आहेत, आता 2 स्कूल दिसतात आहेत. बाकीच्यांचे कॅमेरे ऑफ आहेत. हे सगळ्यांनी हात वरती करा. ठीक आहे, गुड. बुक घेऊन बसलाय सगळे? चला, मी आता टेक्स्टबुक तुमचं शेअर करते. स्वाध्याय काढा आता पुस्तकामध्ये. हे बघा, हा वाला प्रश्न ई बद्दल मी बोलत होते. विज्ञान विज्ञान भाग 1 बेटा. तर हा ई वाला जो क्वेश्चन आहे तो आपण गेल्या क्लासमध्ये सोडवला. हे केपलरचे नियम वगैरे हे सगळं आपण डिस्कस केलेलं गेल्या क्लासमध्ये. आज आता आपण हा वाला प्रश्न करणार आहे. सोपे प्रश्न आहेत. काय काय ठिकाणी फक्त काय करायचंय ना तुम्हाला, जरा वेगवेगळे पद्धत यूज करून उत्तरापर्यंत पोहोचवायचे. आता हा प्रश्न बघा काय आहे, हा प्रश्न नीट वाचा. समजा जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले, तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? आणि होईल की नाही होईल, जे पण काय आपलं उत्तर आहे त्याच्यासाठी कारण सांगायचंय. तुमच्यापैकी कोणाला सांगायचंय हे? कोणी ट्राय करेल हे उत्तर देण्यासाठी? हे उत्तर देण्यासाठी कोणी ट्राय करेल? चला, मी आता दुसरी स्क्रीन शेअर करते आणि दाखवते तुम्हाला काय करायचंय. मिनिट, हे ओपन होतंय.
अच्छा, हे ओपन होते तोपर्यंत मला सांगा मुलांनो, तुम्ही आलेख तरी काढलेत सगळ्यांनी? पक्का काढलेत? थांबा, ज्यांनी ज्यांनी आलेख काढलेत त्यांनी जरा हात वरती करा. खरं खरं सांगा मला, आलेख काढले तुम्ही? अंतरवेळ आलेख, वेगवेळ आलेख, हे सगळे आलेख आपण जे शिकलेलो होतो. एक्स्ट्रीमली सॉरी, हा आपला 10वीचा क्लास आहे, माझ्याकडून मिस्टेक झाली. तरी पण तुम्ही हो म्हणताय. आलेख तर मी सांगितलेच नव्हते तुम्हाला, मी हे सांगितलेलं होतं स्वाध्यायामधले हे काही क्वेश्चन्स ट्राय करायला सांगितलेले होते. आणि एस्केप वेलॉसिटी, आपली एस्केप वेलॉसिटीचं हे कसं येतं ते आपल्याला थोडंसं बघायचंय. फॉर्म्युला कसं, सूत्र कसं येतं ते पण आपल्याला जरा बघायचंय, ते राहिलेलं आहे आपलं. बरं ठीक आहे, चला आता मी परत स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. ऍक्च्युली ना मुलांनो, मी खूप सारे क्लासेसला शिकवते ना, सो कधी कधी मग असं कन्फ्युजन होतं की मी कोणाला काय होमवर्क दिलेला. ठीक आहे, थांबा आता 1 सेकंड, तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करते. चला, प्रश्न बघा काय आहे. जी माहितीये तुम्हाला, छोटा जी, ची व्हॅल्यू आपली पृथ्वीवरती किती 9.8 आहे. तर त्याला जर डबल केलं तर एखादी जी वस्तू आहे, जड वस्तू, ती अजून दुपटीने जड होईल का जर तिला आपल्याला असं ढकलत ढकलत कुठेतरी घेऊन जायचे तर, असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आपण काय लिहिणार होता, हे थोडंसं ह्याचं सूत्र लिहायचं आणि थोडंसं त्याला आपण आपल्या शब्दामध्ये त्याची मांडणी करून स्पष्ट करायचंय. इझी आहे हे. तर आपण बघा काय लिहायचंय. आपल्या वस्तूचं जे वजन आहे त्याचं सूत्र काय आहे, mg, राईट. मग आपण आता काय लिहिणार, 1 मिनिट. तर आपण काय लिहिणार मग आता, W इज इक्वल टू mg आहे, आणि जर आपण g ला काय केलं, डबल केलं, तर वजनाचं काय होईल मग इथे लिहा. जर g ला दुप्पट केले, डबल म्हणजे दुप्पट, तर मग W काय होईल आता, m तसाच आणि g च्या ऐवजी 2g, कारण दुप्पट केले ना त्याला. मग आता तुमचा नवीन वाला जो W असेल तो पण काय बनेल, 2mg. मग तुम्हाला आता हे शब्दात लिहायचंय. जर वस्तू जी ची किंमत दुप्पट केली तर वस्तूचं वजनही दुप्पट होईल, म्हणून त्या वस्तूला ढकलत घेऊन जाणे अजून दुपटीने कठीण होईल. झालं, एवढंच उत्तर लिहायचं, इझी. पुढचा प्रश्न बघा आता. जे सोपे प्रश्न आहेत ना मुलांनो, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, ते तुम्ही स्वतः करायचे. पण जर प्रश्न इझी म्हणजे कठीण असतील तर मग मी तुम्हाला सोडवून दाखवेल. ओके, आता सध्यासाठी मी माझी पूर्ण स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर, म्हणजे मला स्विच करायला लवकर इझी पडेल. आज क्रोम खूप स्लो चालतंय. 1 सेकंड. हे बघा, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, पृथ्वीच्या केंद्रात जी चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण द्या. हे पण ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं, आठवते. जी स्मॉल जीचं सूत्र काय आहे, gm भागिले आर स्क्वेअर, राईट. कॅपिटल जी एम भागिले आर स्क्वेअर. तर आता मास एम जो आहे तो कॅपिटल एम, मास म्हणजे वस्तुमान. तर आपलं छोटा जी जो आहे तो पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून आहे,
आणि जसं आपण केंद्रात मध्ये जाऊ पृथ्वीचं वस्तुमानच 0 होतं, म्हणून जीची व्हॅल्यू पण काय होईल, 0 होईल. ठीक आहे, एवढं लिहायचंय तुम्हाला. सूत्र लिहा. परत पहिला मुद्दा काय लिहिणार, केंद्रामध्ये पृथ्वीचे वस्तुमान 0 होईल, त्यामुळे जी ची किंमतही 0 होईल. सिंपल, राईट. हे बघा इथे ऑलरेडी आपण केलेलंच होतं, त्या दिवशी पण बघितलेलं होतं, राईट. काय होतं, गुरुत्व त्वरण आणि त्याच्याबरोबर काय जोडी लावलेली होती, गुरुत्व त्वरणाजवळ की ते केंद्राजवळ काय आहे, 0. ठीक आहे. परत सिद्ध करा की एका ताऱ्यापासून r अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काल t आहे, तर तोच ग्रह 2r अंतरावर असल्यास त्याचा भ्रमणकाल वर्गमुळात 8t असेल, हे आपल्याला सिद्ध करायचंय. ठीक आहे, चला आता मी काय करते, आधी मुलांना प्रश्न समजून घ्या. मी आधी तुम्हाला प्रश्न एक्सप्लेन करते. ठीक आहे, आधी प्रश्न चांगला समजून घ्या. बघा, काय दिलेलं आहे, एक आपल्याकडे असं तारा आहे आणि ते ताऱ्याच्या भोवती जे आहे ते समजा त्या असा ग्रह फिरतो आणि त्या ताऱ्यामधलं आणि त्या ग्रहामधलं अंतर, सुरुवातीचं अंतर जे आहे ते किती आहे, r. ठीक आहे, आणि नंतर मग त्यावेळी मग त्याचा भ्रमणकाल किती होता, t. भ्रमणकाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक पूर्ण राऊंड घ्यायला त्याला जो वेळ लागतो. नंतर काय केलं, तोच तारा आहे आणि तोच ग्रह आहे, पण आता त्या ग्रहाला लांब असं घेऊन गेलेत आणि आता तो लांब, थोड्या लांब अंतरावर तो समजा फिरतोय. आणि आता मग इथे जर समजा तो असेल तर मग इथे घेऊयात, तर हे वाला जे अंतर आहे ते आता 2r आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला आता काय प्रूफ करायचंय, आता जो त्याचा आधी सुरुवातीचा भ्रमणकाल होता ना, तर त्याचा नंतरचा भ्रमणकाल काय बनणार आहे, वर्गमुळात 8t, म्हणजे सुरुवातीच्या भ्रमणकाळाच्या तो वर्गमुळात 8t च्या पट होईल, 8t पट होईल. ठीक आहे, तर चला आता आपण काय करूयात, लिहायचं बघा कसं, मी जसं जसं लिहिते सेम तसंच तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचंय. तर सुरुवातीला आपण काय लिहिणार, जसं आपण शाब्दिक गणित नाही सोडवायचं गणितामध्ये, दिलेल्या माहितीनुसार आपण काय करूया, आपण वेगळी नावं देऊयात. ठीक आहे, सुरुवातीचा जो भ्रमणकाळ आहे ना, आपण त्याला नाव देऊया t1. तर इथे t1 ची किंमत आपल्याला t दिली आहे. आता मी t1 का घेतलंय, जर बाकी t दिलेले, मी तुम्हाला ते नंतर एक्सप्लेन करेन. बघा, जसं आपण नाही वेग किती दिलेला आहे गेल्या वर्षी, त्याची किंमत लिहायचो, समजा 20 मीटर पर सेकंड, तर तसंच मी इथे लिहिते, फक्त इथे ती किंमत नसून काय आहे, जी माहिती आपल्याला गणितामध्ये दिलेली ती तशी लिहिली मी. परत आता त्याची सुरुवातीची जी त्रिज्या आहे, म्हणजे ज्या अंतरावरती तो फिरतोय, तर तो किती घेऊयात आपण, r1 किती घेऊयात, त्रिज्या नाही म्हणणार त्याला, ताऱ्याचं त्या ग्रहापासूनचं अंतर, त्याला आपण घेऊयात rच दिलेलं आहे ना सुरुवातीचं, बघा हे r दिलेलं आहे. ठीक आहे, ही एवढीच माहिती सुरुवातीची आपण मांडलेली आहे. आता नंतर काय केलेत, आता दुसऱ्यांदा आपल्याला त्याचा भ्रमणकाळ किती होईल ते काढायचं आहे आणि त्रिज्या जी आहे ती ही पहिल्या त्रिज्येच्या जे आहे ते दुप्पट दिलेली आहे, राईट. हेच दिलेलं आहे ना, नंतर आपण त्याची जी त्रिज्या नाही, अंतर जे आहे ते दुप्पट केलं. ठीक आहे, तर आता आपल्याला काय काढायचं, t2 काढायचं. तर खूप इझी आहे. तुम्हाला आठवतंय केप्लरचा तिसरा नियम, पुस्तक बघा, मागे मागे जा जरा पुस्तकामध्ये. हे बघा, टी आणि आर मध्ये दिसते, हे आपण सोडवलेलं होतं. टी आणि आर मधला काय संबंध येतो, तर
तेच इथे वापरायचंय. मग आपण काय लिहिणार? केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार काय लिहिणार आता आपण? सूत्र लिहिणार आहे. टी वर्ग भागिले आर चा घन बरोबर के. हे आपलं सूत्र आहे. मग हेच सूत्र वापरून आता ह्या T1 आणि T2 साठी आपण कसं लिहिणार ते सेम टू सेम सूत्र. म्हणून T1 चा वर्ग भागिले R1 चा घन बरोबर के. राईट. ह्याला समीकरण नंबर 1 नाव द्या, जसं आपण भूमितीमध्ये समीकरणांना नंबर देतो. सेम आता काय करणार आपण? T2 चा वर्ग भागिले R2 चा घन R2 चा घन बरोबर पण के. बरोबर आहे. पण आता दोन्हीकडे बघा, उजव्या बाजूला के के सेम टू सेम आहे, म्हणजे ह्या दोन समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहेत. राईट. तर मग डाव्या बाजू पण समान होतील. म्हणून मग आपण आता काय लिहिणार? समीकरण 1 व 2 वरून. हे आठवते ना तुम्ही, असे सेम टू सेम पद्धती गणितामध्ये वापरतात. म्हणून आपण काय लिहिणार? मी शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. समीकरण 1 व 2. समीकरण 1 व 2 वरून काय लिहिणार आपण? दोघांच्या उजव्या बाजू सेम आहेत, म्हणून काय होणार? डाव्या बाजू पण समान होणार. तर मग T1 चा वर्ग भागिले R1 चा घन बरोबर T2 चा वर्ग भागिले R2 चा घन. बरोबर आहे. आता मी बाजूंना एक्सचेंज करते. डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे लिहिते मी. तसं लिहू शकतो आपण, तुम्हाला माहिती आहे. सो T2 चा वर्ग भागिले R2 चा घन बरोबर T चा वर्ग भागिले R1 चा वर्ग. असं का लिहिलं मी? R1 चा घन, कारण मला T2 ची किंमत पाहिजे ना, म्हणून T2 आपला जो आहे तो डावीकडेच पाहिजे. म्हणून मी T2 चा वर्ग असाच ठेवला आणि ह्या R2 ला तिकडे पाठवा. मग R2 इथे छेदामध्ये, तर तिकडे गेल्यावर काय होईल? गुणलं जाईल ना. झालं. आता मग किंमत ठेवा. T1 चा वर्ग, T1 काय आहे आपलं? T1 आहे आपलं टी. कोणाचं तर माईक ओपन आहे, प्लीज माईक म्यूट करा. त्याला मी थोडं खाली घेते, मला लिहायला जागाच नाही. तर मग किंमत ठेवा मुलांनो, सगळ्या किमती ठेवा. तर T2 चा वर्ग तसाच्या तसा. राईटला T1 च्या ऐवजी बघा, T1 ची किंमत किती आहे? टी आहे. तर टी चा वर्ग येणार. आता R2 ची किंमत किती आहे? इथे बघा, R2 ची किंमत आहे 2R आणि R1 ची किंमत आहे R. तर त्या पण किमती ठेवा. तर R2 च्या ऐवजी येणार इथे 2R आणि त्याचा घन. आणि खाली काय येणार? R1 च्या ऐवजी फक्त R आहे, त्याचा घन. मग T2 चा वर्ग इथे बघा, 2 चा घन 8 आणि R चा घन R घन. दोघांचा पण घन होणार, 2 चा पण होणार आणि R चा होणार, कारण कंसाचा घन आहे म्हणजे काय? त्या दोघांचा पण घन करणार ना आपण, गणितात शिकलाय तुम्ही. आणि इथे खाली R चा घन जसाच्या तसा. राईट. मग हे R R कट झालं. बरोबर आहे. मग आपल्याकडे, एक सेकंड मुलांना, थोडस ऍडजस्ट करते मी.
बघा, तर आर आर कट झालं तर आपल्याकडे मग उत्तर काय आलं, T2 चा घन, T2 चा वर्ग, घन नाहीये तो वर्ग आहे. T2 चा वर्ग आपल्याकडे काय उरलंय आता, 8T चा वर्ग, बरोबर आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यावर आता काय बनेल, T2 जसाच्या तसा येईल, हे 8 बनेल वर्गमुळात 8 आणि T वर्गाचा वर्गमूळ निघाल्यावरती T झालं. हेच विचारलेलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये. आलं आपलं उत्तर. काय विचारलेलं होतं बघा, हे सांगितलेलं ना, सिद्ध करा की एका ताऱ्यापासून आर अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काळ टी आहे सुरुवातीला, आणि जर तोच ग्रह 2R अंतरावर असेल तर त्याचा परिभ्रमण काल किती बनेल, वर्गमुळात 8T बनेल. इझी. ठीक आहे. आता हे अंतर जे त्यांनी दुप्पट केलेले ना मुलांनो, त्याच्या ऐवजी ते 1.5 म्हणजे 3/2 करू शकतात, अर्ध म्हणजे 1/2 पण करू शकतात. तर ते सेमच मेथड वापरायचे, फक्त आर ची किंमत ठेवताना तुम्हाला मग नीट काळजी घ्यायची. ठीक आहे. तर आता पुढची जी मी सोडवू गणित, उदाहरणे सोडवावाला जो पार्ट आहे तो मी एक्सप्लेन करू. त्याच्या आधी ना मला जेवढं आठवतंय, आपला हा वाला पार्ट राहून गेलेला होता. हे बघा, हे जी एस्केप वेलॉसिटी आहे, एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, मुक्ती वेग जो आहे, हे मुक्ती वेगचं हे सूत्र कसं येतं आणि त्याची एक्झॅक्टली किंमत कशी येते, हे आपला पार्ट जेवढं मला आठवतं आपला राहिलेला होता. म्हणून आधी मी हा वाला पार्ट एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर ना मग आपण परत स्वाध्यायावर माघारी येऊयात. ठीक आहे. चला आता ह्याला मी इरेज करते. ओ आय एम सो सॉरी, एक मिनिट मुलांना, तुम्हाला हे लिहायचं असेल नाही का, हे लिहून घ्या आधी. चला मी तुम्हाला वेळ देते काही सेकंड्स, हे पटकन लिहून घ्या. एक मिनिट, परत एकदा मी स्क्रीन शेअर करते, थांबा. कोणाकोणाला हे समजलं गणित, सोपं होतं ना, हात वरती करा. येस. फक्त केपलरचा तिसरा नियम वापरायचा होता आणि किमती ठेवायच्या होत्या. ह्याच्यापेक्षा जास्त अवघड गणित तुम्ही गणित विषयामध्ये करता, राईट, भूमितीमध्ये, बीजगणित मध्ये. ठीक आहे, थँक्यू. चला पटपट कॉपी करून घ्या, लवकर कॉपी करून घ्या. मॅडम आवाज नाही येत आहे. आवाज झालं लिहून सगळ्यांचं लिहून झालं असेल तर हातवर करा. ठीक आहे. चला पुढचं बघूयात आता. बघा आता पुढचं गणित काय आहे. आता मला तुम्हाला हेच सोडून दाखवायचंय ना, जे आपलं मुक्ती वेगचं जे आहे ते.
समीकरण कसं येतंय ते दाखवते तुम्हाला सोडवून. बघा, ह्याला इरेज केलं. आता समजून घ्या हे चाललंय काय नक्की. गेल्या वर्षी तुम्हाला जर नीट आठवत असेल तर आपल्याला ना 2 नवीन भौतिक राशी आपण शिकलेलो होतो, कार्य आणि ऊर्जा. आठवतंय? कार्याला आपण नाव दिलेलं W, कारण कार्य म्हणजेच इंग्लिशमध्ये वर्क, सो W फॉर वर्क. आणि ऊर्जा एनर्जी त्याला आपण U ने दाखवलेलं होतं, किंवा ई ने पण ई ने दाखवलं असेल मला वाटतं तुमच्या पुस्तकात, ई फॉर एनर्जी, राईट. मग आपण बघितलेलं होतं ऊर्जा काय असते, तर वस्तू किती कार्य करू शकते त्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा असते, राईट. म्हणून आपण काय लिहिलेलं असं आपण मांडतो, ज्या काय म्हणतात नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत, निर्जीव वस्तू जेवढं कार्य करते आपण असं मानतो की तेवढीच ऊर्जा तिच्या आतमध्ये साठवलेली होती. कारण आतमध्ये किती ऊर्जा साठवली आपण डायरेक्ट मोजू नाही शकत. मग ती कशी मोजतो की त्या वस्तूने बाबा किती काम केलं, किती कार्य केलं. म्हणून ई म्हणजेच आपलं ऊर्जा म्हणजेच किती कार्य झालं हे गेल्या वर्षी बघितलेलं. आणि आपण बघा मग ह्याचं कार्याचं सूत्र काय लिहिलेलं, F×S, बरोबर आहे. म्हणजे बल आणि विस्थापन ह्यांचा गुणाकार होता तो. आता तुम्हाला आठवत असेल तर मुलांनो, आपण ऊर्जेचे 2 प्रकार बघितलेले होते. एक होती गतिज ऊर्जा आणि दुसरी कोणती होती, स्थितीज ऊर्जा, बरोबर आहे, राईट. आता वस्तू कार्य करते म्हणजे काय, वस्तूने बल लावलं की मग त्या वस्तूचे जे आहे ते विस्थापन होतं, बरोबर आहे. आता मला सांगा, स्थितीज ऊर्जेची तुम्हाला उदाहरणं आठवतात ते कोण सांगेल मला. गतिज ऊर्जेची तुम्ही कुठल्या आपल्या आसपास कुठल्या वस्तूला स्थितीज ऊर्जा आहे किंवा गतिज ऊर्जा आहे ह्याची आपण बरीचशी उदाहरणं बघितलेली होती. तर मला कोणी सांगेल का स्थितीज ऊर्जेची काय उदाहरणं आहेत ते. कोणतं एक उदाहरण दिलं तरी पण चालेल, तुम्हाला आठवतंय ऑलरेडी. कोणीतरी पटकन, कोणाला माहितीये उत्तर स्थितीज ऊर्जेची उदाहरणं, कोणाला माहितीये जरा हात वर करा. कोणालाच माहिती नाहीये. एक तरी कोणीतरी स्मार्ट विद्यार्थी असेल ना तुमच्या वर्गात. बेटा येस, अनम्यूट करून सांग उत्तर. GAS कोडगुल ह्या नावाने ज्यांनी जॉईन केले एका विद्यार्थिनीने हात वर केला, मी काय अनम्यूट करून सांग. अरे चुकलं तरी चालेल, मी काय ओरडणार थोडी नाही तुम्हाला, पण तुम्ही प्रयत्न तर करायला हवं. मला कसं कळणार तुम्हाला किती येते. गेल्या वर्षी तुम्ही अभ्यास केलाय की नाही केलाय. स्थिती गतिज ऊर्जा काय असते, गतिमान वस्तूकडे जी ऊर्जा असते आपण त्याला गतिज ऊर्जा म्हणतो, बरोबर आहे. स्थितीज ऊर्जा काय असते, स्थितीज ह्या शब्दामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे. कोण सांगेल स्थितीज ऊर्जा. पृथ्वीवरून चेंडू परत येतो. हा, पृथ्वीवर गेलेला चेंडू खाली येतो कारण त्याची जी स्थिती वरती जाताना तो त्याची गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जेत परिवर्तन होत जाते. एका टॉप मोस्ट सर्वात जास्त उंचीवर तो पोहोचला की त्याच्यामध्ये मग पूर्णच्या पूर्ण स्थितीज ऊर्जा असते आणि मग तीच गतिज ऊर्जेमध्ये परिवर्तित होते. येस, व्हेरी गुड. बघा मुलांनो, डोंगरावरती पाण्याचा साठा असेल, डोंगरावर असं एका ठिकाणी तलाव आहे, त्या पाण्याला खाली पडायला आपण जागा करून दिली की मग ते पाणी बघा पडताना त्या स्थितीज ऊर्जेचं गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ते पाणी उंचीवरून पडत असल्यामुळे त्याच्याकडे खूप एनर्जी आहे ना, मग तीच गतिज ऊर्जा खूप जास्त आहे. मग काय करतो आपण, टर्बाईनला फिरवतो आणि विद्युत धारा आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ना, विद्युत धारा निर्माण करतो, हो की नाही. हे एक उदाहरण आहे स्थितीज ऊर्जेचं. दुसरं उदाहरण काय आहे स्थितीज ऊर्जेचं, खेचलेला बाण, धनुष्यावरती खेचलेला बाण, हो की नाही. त्याच्यामध्ये पण ऊर्जा असते. आपण बाण सोडला की तो बाण लांब पर्यंत जातो, हो ना. तर इथे ना आता नीट बघा, वस्तूला जसं आता ह्या मुलाने सांगितले की चेंडूला वर फेकलं मग चेंडू वरतून खाली पडतोय. आता बघा
मी काय म्हणते, आता हे जे आपल्याला काढायचंय मुक्ती वेग, त्याच्यासाठी ह्या दोन गोष्टी आता मी ज्या घेतल्या त्या जरुरी आहेत. बघा आता आपण काय केलं, समजा ही आपली पृथ्वी आहे आणि तुम्ही ना एकदम सरळ रेषेमध्ये वरती चेंडू फेकला, राईट. आता हा उंचीवरती गेला, ह्याची आता हा सगळ्यात जास्त उंचीवर पोहोचल्यावरती ह्याच्याकडे फक्त आहे पीई. पीई म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे स्थितीज ऊर्जा. आणि मग तो जसा जसा खाली पडायला सुरुवात होईल, परत ही त्याच्या पीईचं केई मध्ये रूपांतर होईल. केई म्हणजे कायनेटिक एनर्जी, म्हणजेच गतीज ऊर्जा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होईल, राईट. मग आता आपण काय करायचंय, हीच गोष्ट इथे वापरायची. आता बघा सिंपल गोष्ट आहे, आपली पृथ्वी आहे, खूप फास्ट, खूप खूप जास्त वेग देऊन आपण चेंडूवर फेकला, तर तुम्हाला माहिती आहे आपण जेवढ्या जोरात चेंडूला वरती फेकणार, जेवढा जास्त वेग त्याला सुरुवातीला देणार, तेवढाच तो चेंडू खूप जास्त उंचीवरती जाईल, बरोबर आहे. आणखी खूप जास्त, अजून जास्त स्पीडने फेकला तर आता तो अजून थोडा वरती जाईल. असं आपण समजा त्याला खूपच जास्त वेग देत देत वाढवत 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 चाललो की मग काय होईल ते आपण आता इथे बघणार आहे. एक पॉइंट तो येईल मुलांनो की तो चेंडू, आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, सूत्र काय आहे, जी एम एम भागिले आर चा वर्ग. आता इथे आर च्या ऐवजी एच पण येणार ना, कारण आपण आता उंची पण घेतोय. मग आता हीच उंची आपण वाढवत वाढवत चाललोय, मग काय होईल बघा, तर ही उंची खूप 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 वाढवत 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 आपण काय केलं, ह्याला अनंत अंतरावर फेकलं, चेंडूला अनंत अंतरावर फेकलं. तर तुम्हाला माहितीये गणितामध्ये ज्यावेळी छेद हा असा अनंत बनतो, हे इन्फिनिटीचं चिन्ह आहे ना, असा अनंत बनतो, त्यावेळी किंमत होते शून्य. ह्याचा अर्थ काय, वस्तूला जर आपण अनंत अंतरावरती फेकलं तर पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल ते वस्तूला खाली खेचते, ते खूप 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 कमी किंवा शून्य होऊन जाईल, म्हणजे 0.000025 असं काहीतरी, किंवा डायरेक्ट खरं खरं टोटलीच ते शून्य होऊन जाईल. आणि मग अशा वेळी ती जी वस्तू आपण वरती फेकली आहे ती माघारी पृथ्वीवर न येता ती तिकडेच कुठेतरी अंतराळामध्ये तरंगत राहते. कळते तुम्हाला? हीच गोष्ट बघा आपण ना सॅटेलाइट्स वरती फेकताना अंतराळामध्ये, तुम्हाला माहितीये ना आपण रॉकेटने खूप साऱ्या सॅटेलाइट्स आपल्या अंतराळात लॉन्च केलेल्या आहेत. आपण आता एक आपली सॅटेलाइट मंगळ ग्रहावरती पण पाठवलेली, माहितीये, त्याच्यावरतीच एक मूवी पण आलेली होती बघा मध्ये, मिशन मंगल म्हणून. तर आता मग पण काय करतोय, ती वस्तू खूप जोराने फेकतोय, म्हणजे सुरुवातीला काहीतरी वेग देतोय ना त्या वस्तूला, आणि तो वेग ज्यावेळी खूप जास्त असेल आणि त्या ज्या वेगासाठी ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. मुक्तिवेग काय असतं आपण एक्सप्लेन केलेलं होतं लास्ट क्लासमध्ये. मग त्या वेगासाठी, ज्या वेगासाठी वस्तू मुक्त होते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून, म्हणून आपण आता त्याला नाव दिलेलं आहे मुक्ती वेग. कळलं? ही कन्सेप्ट कळली इथपर्यंत की वस्तू अनंत अंतरावर गेल्यावरती मुक्त होईल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून. तर बघा आता काय करणार आहे मी, आता मग त्याच मुक्ती वेगाचं आपण काय काढणार आहे, सूत्र काढणार आहे. आता बघा दोन आपण इथे आता केसेस घ्यायचे, दोन केसेस म्हणजे केसला काय म्हणतात मराठीत, केसला काय म्हणतात मराठीत मुलांनो, दोन संभावना म्हणू शकतो आपण त्याला. आपल्या दोन संभावना आहेत. कुठल्या दोन संभावना आहेत बघा, ही वस्तू इथे होती आधी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, आता आपण ती काय करतोय एकदम वरती फेकतोय अशी,
खूप अनंत अंतरावरती. तर आता नीट बघा, मगाशी जे गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते आता इथे वापरत येणार आहे, म्हणून मी ते एक्सप्लेन केलं तुम्हाला, कारण गेल्या वर्षी तुम्ही काय शिकलेलं तुम्हाला आठवावं म्हणून. ठीक आहे, आता बघा नीट बघा, तुम्हाला जर आठवत असेल ऊर्जा अक्षयतेचा नियम आठवतोय तुम्हाला? ऊर्जा ही निर्माण करता येत नाही व तिचा विनाशही करता येत नाही, बरोबर आहे? आठवते काय थोडंफार? पूर्ण विश्वातली ऊर्जा जी आहे ती नेहमी स्थिर असते, फक्त तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपण रूपांतर करू शकतो. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम होता, बरोबर आहे? आता इथे बघा, नीट बघा मुलांनो, इथे वस्तू ज्यावेळी खाली आहे ना तेव्हा वस्तूकडे खूप ऊर्जा असते. ती ऊर्जा अगेन दोन प्रकारची असेल, एक तर असेल कायनेटिक एनर्जी, आपण त्याला नाव देऊ शकतो के नाव देऊयात त्याला. के म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा, आणि दुसरं आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पे म्हणजेच स्थितीज ऊर्जा, बरोबर आहे? आता वस्तू ज्यावेळी खूप उंचीवर तिथे पोहोचते तेव्हा पण ह्या दोन प्रकारची ऊर्जा असते. आता नीट बघा, आपण सूत्र काय लिहितोय, आता कसं लिहितोय. आता वस्तू पृथ्वीवर असताना आपण इथे घेऊयात, ठीक आहे? तर पहिली केस काय आहे आपली, वस्तू पृथ्वीवर असताना. मग इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते पृथ्वीवर. वस्तू पृथ्वीवर असताना तिची टोटल एनर्जी, तिची संपूर्ण ऊर्जा ही काय असेल, ह्या दोघांची बेरीज, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज. आता नीट बघा मुलांनो, गतिज ऊर्जा स्थिर सध्या जी आहे तिला आपण खूप जास्त गतिज ऊर्जा देतोय, तर मग गतिज ऊर्जेचं काय सूत्र आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि ही गतिज ऊर्जा आपण किती देतोय, जेवढ्या ऊर्जेने ती वस्तू मुक्त होईल गुरुत्वाकर्षणामधून, म्हणजे एस्केप होईल. एस्केपचा अर्थ काय आहे, तावडीतून सुटून जाणे, इंग्रजी वर्ड आहे ना, म्हणून ह्याला ESC नाव दिलेलं आहे. अच्छा, तर तुमच्या पुस्तकामध्ये काय नाव दिलं, एक मिनिट मला बघू द्यात. इंग्रजी मीडियमच्या पुस्तकात तर ESC नाव दिलं, हो इथे पण तेच दिलेलं आहे, ठीक आहे? ESC म्हणजे काय, एस्केप होणं, एस्केपचा शॉर्ट फॉर्म बनवलंय त्यांनी, उडून जाणं तावडीमधून. ह्याला नुसतं ESC किंवा नुसतं VE दिलं तरी पण चालेल, ठीक आहे? तर मग हे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेसाठी आपण काय लिहिलं, हाफ VESC चा स्क्वेअर. हे सूत्र तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं होतं गतिज ऊर्जेचं. पोटेन्शियल एनर्जीसाठी काय लिहिणार मुलांना, आठवते गेल्या वेळी पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच स्थितीज ऊर्जा काय असते ते तुमच्या पुस्तकामध्ये आपण गेल्या वेळी एक सूत्र बघितलेलं होतं, GMM भागिले R. पुस्तक बघा जरा मागे जाऊन, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा त्याचं सूत्र बघा बघितलेलं होतं आपण, मागे जाऊन तुम्ही चेक करा त्याला परत एकदा, ठीक आहे? तर आता आपण ह्याला काय नाव देतोय मुलांनो, ह्याला ना आपण नाव देतोय E1. E1 म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असताना किती टोटल एनर्जी आली. आता ह्याला, आता हे अधिक कंसाच्या बाहेर अधिक आणि कंसामध्ये काय आहे, वजा आहे. तर आपण काय करणार, मग कंस ओपन करून घेऊयात. तर मग आपल्याकडे E1 चं उत्तर काय येणार, E1 बरोबर हाफ एम VESC स्क्वेअर मायनस अधिक गुणिले वजा, वजा होईल ना, GMM अपॉन R. ह्याला समीकरण 1 नाव द्या, ठीक आहे? आता इथे अंतराळात, अंतराळात म्हणजे आता ही वस्तू अंतराळामध्ये पोहोचली तेव्हा आता त्या वस्तूची आपण टोटल जी एनर्जी आहे, टोटल तिची एकूण ऊर्जा आहे ती E2 मानूयात. ती पण दोन प्रकारचीच असणार आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच तिच्याकडे गतिज ऊर्जा पण असेल आणि स्थितीज ऊर्जा पण असेल, बरोबर आहे? आता नीट बघा मुलांनो, आता इथे वरती गेल्यावर तुम्हाला माहिती आहे वस्तू जी आहे ती थोडस फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी पूर्णपणे थांबते, त्याच्यामुळे तिची कायनेटिक एनर्जी, गतीच ही वेगच तिचा जो आहे तो 0 झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी, तिची गतिज ऊर्जा पूर्ण गती थांबली ना, मग ती 0 होणार. आणि आता अंतराळामध्ये नीट बघा मुलांनो, हेच तिची जी पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा जी असणार आहे, वजा GMM
भागिले आता इथे आरच्या ऐवजी काय येईल, इथे आर आपला चेंज होईल ना, इथे आर बरोबर आपल्याला एच पण ठेवावं लागेल आणि हे जे आपला एच होता तो झालेला आहे इन्फिनिटी, अंतर काय झालंय इनफायनाइट झालंय ना, मग त्याच्यामुळे काय होईल, हा छेदच आपला इनफायनाइट होईल, अनंत होईल आणि त्याच्यामुळे मग छेद अनंत झाल्यावर तुम्हाला माहितीये पूर्ण ह्याची किंमतच काय होऊन जाईल, शून्य होऊन जाईल. मग आपला E2 शून्य अधिक शून्य म्हणजे शून्य येईल. हे झालं आपलं E2चं समीकरण, समीकरण नंबर 2. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे, की ही वस्तू कुठे जरी असली आणि त्या वस्तूवर दुसरे कुठली बाहेरची बल काम करत नाहीयेत, तर ऊर्जा अक्षयतेचा आपला काय नियम आहे, की हे प्रत्येक बिंदूला वस्तूकडे जरी गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जेमध्ये बदलते किंवा स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये बदलते, पण वस्तूच्या थ्रूआउट द जर्नी म्हणजे काय, पूर्ण यात्रेमध्ये तिची जी एकूण ऊर्जा आहे ती समानच राहणार आहे. तोच आहे ना ऊर्जा अक्षयतेचा नियम, फक्त एकामधून दुसऱ्या रूपात तुझे रूपांतर होते. याचा अर्थ काय, मग वस्तूची एकूण ऊर्जा समान असल्यामुळे आपण काय लिहू शकतो, अरे ह्याचा अर्थ काय, मग E1 आणि E2 काय आहे ते समान आहेत, म्हणून आपण इथे काय लिहिणार, E1 आणि E2 तर समान आहेत, म्हणजे त्यांच्या डाव्या बाजू समान झाल्या तर उजव्या बाजू पण मग आपण समान लिहिणार, म्हणून आपण काय लिहिणार, समीकरण 1 व 2 वरून आता समीकरण E1 ची डावी बाजू मी इकडे लिहिली, सॉरी उजवी बाजू मी इकडे लिहिली आणि डाव्या बाजूला E2 ची उजवी बाजू तर शून्य, मग हे वजा GMM भागिले आर होतं, त्याला आता तुम्ही उजवीकडे घेऊन गेल्यावर काय होईल, त्याचं वजाचं चिन्ह इकडे आलं अधिक GMM होईल ना, आणि शून्यामध्ये कुठली पण गोष्ट आपण बेरीज केली तरी तेच उत्तर येणार आहे. म्हणून मग आपल्याकडे पुढे काय आलं उत्तर, MVESC चा वर्ग बरोबर GMM भागिले आर. तर आता बघा हा MM कट आणि हे जे 1/2 आहे, छेदामध्ये 2 आहे त्याला तिकडे घालवा उजव्या बाजूला, तर आपलं काय येईल, मग VESC साठीच उत्तर काय येईल, हा 2 तिकडे गेल्यावरती 2GM भागिले आर. सिंपल, ह्या 2 ला फक्त तिकडे घातलं, छेदामध्ये तिथे आल्यावरती वरती गुणाकार होईल. आता हे ह्याचा वर्ग आहे बरं का, म्हणून VESC चं आपलं काय येईल सूत्र, मी फळ्याला थोडं शिफ्ट करते, हा. तर मग आता VESC चं काय येईल सूत्र, वर्गमूळ घेणार ना वर्ग घालवण्यासाठी, आपल्याला वर्ग नकोय, तर मग VESC बरोबर वर्गमूळ दोन्ही बाजूंचे घेतल्यावरती वर्गमुळामध्ये आता 2G कॅपिटल M भागिले R. आता नीट बघा हा मुलांनो, मी काय करते, हे जे उत्तर आलं ना, तर ह्याला मी वर्गमुळाच्याच आत कॅपिटल आर ने गुणते आणि भागते, हे आपण असं करू शकतो, तुम्हाला माहिती आहे. आता ह्याला लिहिताना बघा मी कसं लिहिते, म्हणून VESC वर्गमुळामध्ये हे 2 लिहिलं आणि कंसामध्ये मी टाकते GM आणि हे भागिले 2R होते ना, R गुणुले R, ह्याचा R वर्ग लिहिला मी आणि उरलेलं हे एक्स्ट्रा वाला R इथे बाहेर लिहिलं. इझी. पण आता तुम्हाला आठवते हे कंसामध्ये जे मी घेतले, अरे हे कशाचं तरी सूत्र आहे, आपल्या आठवते छोट्या जीचं सूत्र काय होतं, GM भागिले R चा वर्ग, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असताना, मग म्हणून आपण इथे काय लिहिणार, म्हणून VESC बरोबर वर्गमुळामध्ये 2 ह्या कंसाच्या ऐवजी G आणि R झालं. हेच सूत्र तुम्हाला जे आहे ते दिलेलं आहे पुस्तकामध्ये. तर आता नीट बघा मुलांना, हे G ची किंमत, ही G ची किंमत ऑलरेडी 9.8 आहे, R ची किंमत पृथ्वीची त्रिज्या ती किती आहे, 6400 किलोमीटर आहे, तिला मीटर मध्ये कन्वर्ट करून तुम्ही किमती जर ठेवल्या आणि ह्याला सोडवलं की मग तुम्हाला ह्या VESC ची जी किंमत आहे, पुस्तकामध्ये बघा त्याची किंमत काढून दिली, थांबा मी पुस्तकामधूनच दाखवते.
बघा ही किंमत किती दिलेली आहे, 2 9.8 आणि हा 6.4 गुणिले 10चा जो 6वा घात आहे तेच लिहिले जे मी सांगितलेलं. 6400 किलोमीटर आहे ना, म्हणजे 6400 गुणिले 1000 आणि त्याला हे असं पॉइंट टाकून लिहिलेलं आहे. सेमच आहे ते ऍक्च्युअल मध्ये. मग उत्तर तुमच्याकडे किती आलं, 11.2 किलोमीटर प्रति सेकंड. बघा एका सेकंड मध्ये वस्तू 11 किलोमीटर जाईल. एवढ्या वेगाने आपण त्या वस्तूला जर फेकलं तरच ती वस्तू अंतरिक्ष म्हणजे आपले पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सोडून अंतराळामध्ये जाईल. म्हणून बघा ज्यावेळी आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो ते रॉकेट किती जळतं ते माहिती, आणि ते किती मोठं असतं, त्याच्यामध्ये ते किती इंधन जाळावं लागतं, मग कुठेतरी जाऊन ते एकदम फास्ट वरती जे आहे ते उडतं. राईट. मग हाच तो मुक्ती वेग आहे. ठीक आहे. चला आता परत एखादा प्रश्न अजून बघूयात स्वाध्यायामधला, आपल्याकडे थोडा अजून वेळ आहे. मुलांनो मला एक सांगा, तुम्हाला शिकवलेलं समजतंय का रे? काय चाललंय कळतंय का थोडंफार तरी? तुम्ही अजून एकदा रेकॉर्डिंग बघचाल तेवढं अजून चांगलं समजेल. पण तरी पण कोणाकोणाला समजते मी जे शिकवते, जरा हात वरती करा. काय चाललंय वर्गामध्ये कोणाकोणाला समजते? तुमचा हा धडा शिकवून शाळेमध्ये कदाचित झालाच असेल. बस एकाच विद्यार्थी, मी काय बोलते हे तरी कळतंय का तुम्हाला? मी प्रश्न विचारला की मी तुम्हाला आता जे शिकवते किंवा आतापर्यंत जेवढं शिकवलेलं आहे ते मी शिकवलेलं कोणाकोणाला समजतं? जरा हात वरती करा. परत विचारते मी, काही मुलांनी हात नाही वरती केलाय, ह्याचा अर्थ तुम्हाला समजत नाहीये का? आता जसं की पांब्रा स्कूलच्या विद्यार्थिनींनी हात वरती केलेला होता, आणखी एका स्कूलने केलेला, बाकी स्कूलने हातच वरती नाही केलाय. तुम्हाला नाही समजते का? तुम्ही जर अधनमधनं वर्ग मिस केले तर मग नाही समजणार तुम्हाला. तर तुम्ही प्लीज लाईव्ह क्लासेस मिस नका करू, आणि जरी एखादी क्लास मिस झाली तरी तुमच्या टीचर्सना सांगून रेकॉर्डिंग दाखवायला सांगा. रेकॉर्डिंग नक्की बघा. ठीक आहे. चला तर आता स्वाध्यायाकडे जाऊयात आपण. बघा आता हा जो प्रश्न आहे इथपर्यंत आपण सोडवलं. हा प्रश्न, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती, म्हणजेच त्या ग्रहाच्या जी ची किंमत काढायची. तुम्हाला माहितीये मुलांना ऑलरेडी आपलं छोटी जी जे आहे पृथ्वीसाठी किती 9.8 आहे, राईट, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर त्या ग्रहासाठी आता स्मॉल जी ची किंमत काढायची आहे. त्या ग्रहावर वस्तू किती आहे, वस्तूचं वस्तुमान, एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली आली आहे, त्याच्यासाठी किती वेळ लागेल. आता इथे हे वाला जे सूत्र आहे ना ते बघा, आता याला आपण कसं करतोय नीट बघा. अच्छा, हे कॉपी करायची गरज नाहीये मुलांनो, हे तुमच्या पुस्तकात ऑलरेडी दिलंय, हे जसंच्या तसं पुस्तकामधूनच कॉपी करायचंय. आता आपण हे वाला बघूयात काय काय दिलेलं आहे बघा. आधी आपण काय लिहितो, दिलेली माहिती. तसं हे छोटं गणित आहे, ह्याला त्या सगळ्या पायऱ्या नाही लिहिल्या तरी चालेल, तरी पण बघा लिहूयात आपण. वस्तू काय झालेलं आहे, वस्तू 5 मीटर वरून खाली, ह्याचा अर्थ काय, वस्तू इथे वरती असेल आणि ती फक्त खाली येते, तर सुरुवातीपासून येते म्हटलं बघा, तिचा सुरुवातीचा वेग किती असेल, 0 मीटर प्रति सेकंड, राईट. परत अजून काय दिलेलं आहे, किती अंतरावरून ती खाली येते, म्हणजे आपल्याला हाईट दिली आहे. तुम्हाला आठवते ना गेल्या वर्षी आपण आपल्या ह्याच्या 3 इक्वेशन, 3 गतीविषयक जी समीकरण आहेत,
v इज इक्वल टू u प्लस एटी. परत s बरोबर ut अधिक 1/2 एटीचा वर्ग. आणि तिसरं गतिविषयक समीकरण काय होतं, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. राईट. आता ही जी 3 समीकरणं होती तीच आपण काय केलेलं होतं, या समीकरणांमध्ये a च्या ऐवजी g लिहिलेला होता आणि s च्या ऐवजी h लिहिलेला होता. राईट. तर मग आता बघा आपलं मग इथे मग s च्या ऐवजी अंतराच्या ऐवजी आपण उंची घेतोय, तर ते 5 मीटर दिलेली आहे आणि वेळ किती लागतोय, टाइम किती लागतोय, तो पण लागतोय 5 सेकंड. मग आपण काय करणार, गतिविषयक पहिलं समीकरण जे आहे ते वापरूयात. काय विचारलेलं आपल्याला, छोटे जी ची किंमत विचारली आहे ना, म्हणजे इथे छोटा जी म्हणजेच आपला ए आपल्याला काय होणार आहे, जी होणार आहे. हे बघा, मग आपण सूत्र लिहिलं, व्ही बरोबर यू अधिक जी टी. राईट. अच्छा, हे जर आपण घेतलं समीकरण, पण आपल्याला काय एस हे नाही दिलेलं आहे, आपल्याला व्ही ची किंमत नाही दिली आहे, आपल्याला जी काढायचं, ह्याच्यात 2 गोष्टी मिसिंग असतील. म्हणून आपण काय करणार, हे पहिलं समीकरण नाही वापरणार, दुसरं समीकरण घेऊया. मग आता एस च्या ऐवजी एच यू टी आणि हाफ जी टीचा वर्ग. राईट. काय केलं मी, एस च्या ऐवजी एच लिहिलं आणि ए च्या ऐवजी छोटा जी लिहिलं. मग आता छोट्या जी चीच किंमत आपल्याला काढायची, बाकी सगळ्या किमती आपल्याकडे. तर एच बघा किती आहे, उंची किती, उंचीवरून खाली पडते 5. यू ऑलरेडी 0, 0 गुणिले 5, टाइम पण तर 5 आहे ना. आणि इथे हाफ जी आणि इथे काय आहे, टीचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. मग काय आता बघा, हे गायबच करावं लागेल आपल्याला 0 असल्यामुळे. मग हाफ जी 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. मग हे 5 5 कट. आणि मग आता ह्या सगळ्या ज्या किमती आहेत त्या लेफ्ट साइडला पाठवून द्या. मग हे छेदामध्ये 2 आहे, वरती जाणार अंशामध्ये, आणि हे वरती 5 जे आहे ते खाली येणार. राईट. मग आपल्याकडे जी ची आता बाजूंना एक्सचेंज करा, म्हणजे जी ची किंमत आली आपल्याकडे 2/5. त्यालाच तुम्ही जर पॉइंट मध्ये काढलं तर उत्तर काय येईल, 0.4 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. आता हे डिरेक्टली कसं लिहिलं मी, येत नसेल तर भागून बघा. 2 वरती आहे ना, तर भागाकाराच्या आतमध्ये येणार 2, त्याला 5 ने भागायचंय. तर 5 पेक्षा तर 2 छोट आहे, म्हणून 5 0 0 2 उरले. पुढचा नंबरच नाहीये म्हणून तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, पॉइंट टाकतो, पुढे 2 एक्स्ट्रा 0 लिहितो, हे 2 0 खाली आलं. मग आता हे 20 बनलं आणि 5 चोक 20. तर आता ऑलरेडी आपली बाकी काय आली, मग 20 मधून 20 गेली 0, बाकी 0 आली. तर म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं 0.4 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. राईट. आणि आता हेच जे आहे इथे उत्तर दिलं दिसते तुम्हाला, जी 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. अच्छा, आता मुलांनो तुम्हाला काय करायचंय माहितीये, ही जी 2 गणित आहेत शेवटची, ही होमवर्कला ट्राय करायची. खूप सोपी गणित आहेत. आपलं जे नॉर्मली सूत्र आहे ना, डायरेक्टली एफ इज इक्वल टू जी एम एम भागिले आर चा वर्ग. इथे काय करायचंय बघा, दोन्हींमधील गुरुत्व बल किती असेल, डायरेक्टली चंद्र आणि पृथ्वी ह्याच्यामधले ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात, चंद्राचं वस्तुमान, पृथ्वीचं वस्तुमान, त्या दोघांमधलं अंतर आणि जी ची व्हॅल्यू सगळं दिलंय. सरळ सरळ सूत्रामध्ये किमती सरळ ठेवून ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. हा, कॅल्क्युलेशन्स करताना हे उत्तर काढताना जरा चेक करा, सेम टू सेम तोच फॉर्म्युला इथे पण वापरायचा. एफ इज इक्वल टू जी एम एम भागिले आर स्क्वेअर. आणि हे वालं उत्तर ट्राय करा सोडवायला. ते दोघांमधलं जर कुठलं गणित जमलं नाही तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. ठीक आहे. तर आता ही जी आ ई आणि हे ई उ आणि उ, हा फक्त हे इथल्या उ पर्यंत, हे मी आता नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला सोडवून दाखवते. ठीक आहे. तर चला आता आपण मग आजचा क्लास इथे थांबवू शकतो, 12:30 वाजले. मला सांगा, तुम्ही मला दिसताय जरा, 1 मिनिट सगळ्यांनी हात वर करू. होमवर्क खरं खरं कोण कोण सोडवेल,
स्वाध्याय आपण जेवढा डिस्कस केला तेवढा सोडवायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 5 मधले शेवटचे 2 गणित ट्राय करायचे तुम्हाला सोडवला येतात की नाही. आणि नाही जमली तर मी नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला ती एक्सप्लेन करेल. ठीक आहे, कोण कोण सोडवेल होमवर्क करेल, कोण कोण करेल हात वर करा. पक्का सगळे होमवर्क करतील. एकमेकांना हेल्प करून तुम्ही होमवर्क सोडवू शकता. ठीक आहे, आणि जमलं तर काही समजलं नसेल तर मागच्या क्लासची आणि ह्या क्लासची दोन्ही रेकॉर्डिंग तुमच्या टीचर्सला तुम्हाला दाखवायला सांगा. ठीक आहे, चला तर आता आपण आपला क्लास थांबूयात. सगळ्यांना थँक्यू सो मच जॉईन करण्यासाठी आणि एवढं